केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज उमरखेडच्या भाजप उमेदवार किसन वानखेडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे। तर संध्याकाळी 4 वाजता चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारासाठी ती सभा घेतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कराड मलकापूर इथं भाजप उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी सकाळी 11 वाजता सभा होणार आहे। तर शिराळा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारासाठी देखील ते सभा घेतील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज 3 जाहीर सभा पार पडणार आहेत। पुरंदर मतदारसंघाचे उमेदवार विजय शिवतारेंच्या प्रचारासाठी सासवड इथं जाहीर सभा घेणार आहे। तर त्यानंतर सांगोला मतदारसंघाचे उमेदवार शहाजी पाटलांसाठी सभा घेतली जाईल। त्यानंतर खानापूर आटपाडी मतदारसंघाचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारासाठी शिंदे सभा घेतील। धाराशिवमधील कळंब धाराशिव मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदेंची सभा आणि रोड शो होणार आहे। शिवसेनेचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली जाणार आहे। या रोड शोमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे देखील सहभागी होणार आहेत। शरद पवारांच्या आज कराड उत्तर मतदारसंघात रहिमतपूर इथं जाहीर सभा होणार आहे। तर तासगाव कवठे महांकाळचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पाटलांच्या प्रचारासाठी सकाळी सभा पार पडेल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज जाहीर सभा होणार आहे। अकोले मतदारसंघाचे उमेदवार किरण लहामटे यांच्या प्रचारासाठी सभा पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज जाहीर सभा होणार आहे। यशवंतराव चव्हाण क्रीडांगणात उमेदवार उल्हास भोईर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा पार पडेल। तर भिवंडी, कल्याण, दिवा, उल्हासनगर, ठाणे, नाशिक इथे देखील त्यांची सभा होईल। उद्धव ठाकरेंची आज सिल्लोडमध्ये जाहीर सभा होणार आहे। यावेळी उद्धव ठाकरे अब्दुल सत्तारांवर निशाणा साधण्याची शक्यता आहे। त्यानंतर सकाळी 11 वाजता वैजापूर विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा पार पडेल। आदित्य ठाकरेंची आज वरळीत सभा होणार आहे। या जाहीर सभेत आदित्य ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सांगलीतील तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय काका पाटील आणि अजित घोरपडे यांनी सभांचा धडाका लावलाय। कवठे महांकाळमध्ये माजी मंत्री अजित घोरपडे आणि संजय काका पाटील या दोघांकडून गावागावात एकत्रित प्रचार करण्यात येतोय। जालन्याच्या बदनापूरमधील भाजप उमेदवार नारायण कुचे यांनी कॉर्नर बैठकांवर जोर दिलाय। कुचेंनी गावागावात कॉर्नर बैठका घेण्याचा धडाका लावलाय। प्रत्यक्ष मतदारसंघांपर्यंत पोहोचून ते त्यांच्या गावातील समस्या जाणून घेत आहेत। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर जहरी टीका केली आहे। बर्फाच्या लादीवर झोपवण्याची भाषा करतोस, आधी लग्न करून बघ मग तुला कळेल, अशा भाषेत आदित्य ठाकरेंवर कदम यांनी हल्लाबोल केलाय। तसंच आदित्य ठाकरेंना कदम यांनी लग्नाचा सल्ला देखील दिलाय। शरद पवारांनी सुप्रिया सुळेंकडे लक्ष द्या असं म्हटलं होतं, आता ते म्हणतात नातवाकडे लक्ष द्या, मग मुलांनी काय करायचं असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांना बारामतीमधील सभेतून विचारलाय। तर 4 वेळा तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं, अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीतेंच्या बंधूंवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय। मविया उमेदवारांच्या केसाला जरी धक्का लागला तर याला फडणवीस आणि सरकार जबाबदार राहील असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलंय। नाशिक पूर्वमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीते यांचा भाऊ मतदानाच्या स्लिपांसोबत पैसे वाटत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला। या संशयातून भाजप कार्यकर्त्यांनी गीतेंच्या गाडीवर हल्ला केला। उद्धव ठाकरे हे राजकारणी नाहीत, असते तसे असतं तर ते सत्तेला चिटकून बसले नसते असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी विरोधकांना दिलंय। आम्हाला महाराष्ट्रासाठी लढायचं आहे अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे। रत्नागिरीच्या सभेदरम्यान ते बोलत होते। पुणे पोलिसांनी खेड शिवापूर टोल नाक्यावर पकडलेल्या 5 कोटींच्या रकमेचं गौडबंगाल अद्याप कायम आहे। या प्रकरणी निवडणूक आयोग आणि आयकर विभागाकडून लपवाछपी सुरू आहे असा आरोप युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला आहे। गोंदिया सभेत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय। फडणवीसांच्या मतदारसंघात 1300 महिला बेपत्ता आहेत। तसंच तिरोडा तालुक्यात वाळू माफियांचा सुळसुळाट असून त्याला भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप पटोलेंनी केलाय।
भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय सर्व आमदारांनी एकत्र मिळून घेतला, त्यामुळे गद्दारीचा प्रश्न येतो कुठे असा सवाल दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांना विचारलाय. शरद पवारांनी वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्यात सभा घेत गद्दारी करणाऱ्यांना आता सुट्टी नाही अशी टीका केली होती. श्रीगोंदामधील प्रचार सभेत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी मोठं विधान केलंय. 36 केसेस असलेल्यांना निवडून दिल्यावर तुमचा कार्यक्रम होईल असं विधान यावेळी थोरातांनी केलंय. तसेच अपक्ष उमेदवार राहुल जगतापांनी मोठेपणा दाखवून अनुराधा नागवडेंना पाठिंबा द्यावा असं आवाहनही त्यांनी केलंय. सांगलीतील मिरजेमध्ये प्रचार सभेत शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी मनसे नेते राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. जे लोक बिनशर्त पाठिंबा देतात, एक जागा निवडून आणण्यासाठी दबाव तंत्राचं राजकारण करतात, त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही असं अंधारेंनी टोला लगावलाय. नाशिकमध्ये अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. शिंदेंसोबतच महायुतीमध्ये जाणार होतो. आमच्या सर्व एनसीपीच्या आमदारांनी याबाबत ठरवलं होतं. महायुतीत जाण्यावरून अजित पवारांनी हे मोठं वक्तव्य केलंय. अहिल्यानगरच्या निवासामध्ये उद्धव ठाकरेंनी मोदींसह अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मोदी शहा महाराष्ट्राचं भलं करणार नाही, ते आता आलेत, आता पुन्हा येणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तसंच तुम्हाला महाराष्ट्रातील राजकारणातून पुसून टाकल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिलाय. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा येथील सभेत उद्धव ठाकरेंनी अमित शहांची नक्कल केली आहे. सभेत शिवसेनेचा वचननामा सांगत असतानाच सभेत नागरिकांकडून कांद्याला भाव, कापसाला भाव अशा घोषणा सुरू झाल्यानंतर हेच प्रश्न तुम्ही आम्ही शहांना विचारले तर तुम्हाला काय उत्तर मिळेल याचं प्रात्यक्षिकच उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं. हिंगोलीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पैसे वाटप करत असल्याची तक्रार माजी खासदार शिवाजी मानेंनी दिली होती. त्यावरून कळमनुरी पोलिसांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुखांनी केलाय. तर 24 तारखेला राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असून 25 तारखेला शपथविधी होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर जालन्यातील प्रचार सभेमध्ये बोलत होते. ही गोष्ट खरी आहे.